शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी यांच्यासाठी मोठी अपडेट आली आहे. महाराष्ट्र शासनाने नवीन जी-आर जारी केला आहे आणि आता डिजिटल लाईफ सर्टिफिकेटसाठी सेवा शुल्काबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. नेमका काय बदल, कोणाला फायदा होणार आणि आता किती पैसे द्यावे लागणार, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत 25 मे 2026 रोजी एक शासन शुद्धीपत्रक म्हणजेच करेक्शन जी-आर जारी करण्यात आला आहे. हा जी-आर बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याबाबत आहे. बघा, तो तुम्हाला जी-आर स्क्रीनवरती पण दिसत असेल. सरकारने यापूर्वी 7 मे 2026 रोजी एक जी-आर काढला होता, पण त्यामध्ये सेवा शुल्काबाबत थोडी अस्पष्टता होती. म्हणून आता नवीन शुद्धीपत्रक काढून नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. आधीच्या जी-आरमध्ये असं म्हटलं होतं की जर लाभार्थी सेतू सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र किंवा नागरी सेवा केंद्रातून सेवा घेतली तर किमान ₹50 शुल्क द्यावे लागेल. पण आता सरकारने हा नियम बदलला आहे. आता नवीन जी-आरनुसार कमाल 50 पर्यंत शुल्क आकारले जाईल. म्हणजेच 50 फिक्स नाही, त्यापेक्षा कमी शुल्कही लागू शकतं. सर्वसामान्यांना काय फायदा होणार आहे? विशेषतः वृद्ध व्यक्ती, दिव्यांग लाभार्थी, शासकीय योजनांचे लाभार्थी, ग्रामीण भागातील नागरिक यांना आता जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत. 50 पेक्षा जास्त शुल्क आकारू नये हा निर्णय गरीब आणि गरजू लोकांचा खूप महत्त्वाचा मानला जातो. आता अनेक लोकांना मनात प्रश्न असेल की डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, हे एक डिजिटल हयात प्रमाणपत्र आहे, ज्याद्वारे शासनाला कळतं की संबंधित लाभार्थी जिवंत आहे आणि ते योजना लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. आता हे काम मोबाईल ॲपद्वारे करता येणार आहे. म्हणून नागरिकांना सरकारी कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज लागणार नाही. महाराष्ट्र शासनाचा उद्देश स्पष्ट आहे. सेवा डिजिटल करणे, भ्रष्टाचार कमी करणे आणि नागरिकांचा वेळ वाचवणे आणि प्रक्रिया पारदर्शी बनवणे. म्हणून बेनिफिशरी सत्यापन ॲप सुरू करण्यात आले आहे. तर मित्रांनो, हा होता महाराष्ट्र शासन नवीन जी-आर अपडेट. तुमच्या गावात किंवा सेवा केंद्रात किती शुल्क घेतले जाते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजना आणि जी-आर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.